तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी. अपडेट आहे मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासंदर्भात. तर आनंदाची बातमी म्हटली तरी चालेल, कारण की आता राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो अंतर्गत 9वा हप्ता हा जाहीर होणार आहे. तर मित्रांनो, हा हप्ता कसा तुमच्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे, म्हणजे एवढ्या लवकर कसं काय मिळणार आहे, खूप साऱ्या शेतकऱ्यांना प्रश्न पडतात. आणि मिळणार आहे तर हा कधी तुमच्या खात्यात, म्हणजे तारीख 1 तुम्हाला कधी मिळणार आहे आणि हप्त्या संदर्भात तुम्हाला काय कामं करावी लागणार आहेत जेणेकरून तुमच्या खात्यात हप्ता जाहीर होणार आहे. कारण आपण पाहिलं की नमोच्या 8व्या हप्त्यासाठी महाराष्ट्रात खूप सारे शेतकरी अपात्र ठरले. पीएमचा हप्ता मिळाला, मात्र नमोचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही आहे. असे बरेचसे शेतकरी आहेत जे वारंवार कमेंट करतात की आम्हाला नमोचा 8वा हप्ता जाहीर झालेला नाही आहे. तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा डिटेलमध्ये तुम्हाला सांगणं की तुम्हाला काय करावं लागणार आहे जेणेकरून तुमच्या खात्यात हा नमोचा 9वा हप्ता जमा होणार आहे. मित्रांनो, हा पहिला तर व्हिडिओ नसेल की तुम्ही पाहत असाल की नमोचा 9वा हप्ता आता जाहीर होणार आहे, कारण की राज्यात सर्वत्र ही बातमी मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे की नमो अंतर्गत 9वा हप्ता आता जाहीर होणार आहे. मात्र ऑफिशियली कोणतीही माहिती, म्हणजे तुम्हाला तारीख सांगण्यात येत नाही आहे की कोण्या तारखेला मिळणार आहे. मात्र नमोचा 9वा हप्ता मिळत आहे हे सांगण्यात येत आहे. तुम्हाला मी तारीख सांगणार आहोत. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवरती सेट करा, कारण की अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती मिळत राहतात. मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना दर 4 महिन्याच्या अंतरावर या योजनेचा, लक्षात पूर्व आहे का, दर 4 महिन्याच्या अंतरावर या योजनेचा एक टप्पा जाहीर केला जात असतो आणि एका वर्षात 3 टप्पे दिले जात असतात. तर दर 4 महिन्याच्या अंतरावर एक टप्पा म्हटलं तर आपला जो 4 म्हणजे नोव्हेंबरचा जो हप्ता आहे ना, तो 8वा होता आणि त्यातून 4 महिने नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च एंडिंगमध्ये 9वा हप्ता अपेक्षित आहे. आणि मार्च एंडिंग आता लागलेली आहे मित्रांनो, आणि तुमच्या खात्यात नमोचा हप्ता जाहीर होणार आहे. परंतु शेतकऱ्यांना एक प्रश्न असा की नमोचा 8वा हप्ता गेले काही दिवस झाले तुमच्या खात्यात जाहीर झालेला आहे, तर मग एवढ्या लवकर हा हप्ता कसा काय मिळणार आहे, याचं डिटेल उत्तर मी तुम्हाला मागे सुद्धा काही व्हिडिओमध्ये दिलेलं होतं. तर पिन कमेंटमध्ये कोण टाकणार, आणि त्याचं उत्तर तुम्हाला आताही सांगतो की नमोच्या 8व्या हप्त्याचा कालावधी खूप दिवस झालेच कंप्लीट झालेला होता. मात्र तो हप्ता आता मिळाला, त्याचा टायमिंग सरलेला होता. नमोच्या 9व्या हप्त्याचा सुद्धा टायमिंग सरलेला आहे आणि तो हप्ता तुमच्या खात्यात आता जाहीर होणार आहे. तर लक्षात ठेवा, नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत दर 4 महिन्याच्या अंतरावर असे हप्ते दिले जात असतात. या अगोदरसुद्धा आपण पाहिलेलं होतं की अशा प्रकारची घटना राज्यात घडलेली होती की नमोचा 4था आणि 5वा हप्ता आपल्याला अशाच प्रकारे देण्यात आलेला होता. तुम्हाला जर आठवण असेल तर तो प्रिफरन्स तुम्ही घेऊ शकता. आणि असं राज्यात एकदा झालेलं आहे मित्रांनो, आणि आता डबल झालेला आहे. नमोचा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता सोबत मिळायचा होता, मात्र तो मिळू शकला नाही काही कारणानुसार, कारण की राज्यात खूप साऱ्या घटना घडल्या असेल. तर त्या अंतर्गत आता 9वा हप्ता सेपरेट दिला जाणार आहे आणि तो सुद्धा एप्रिलमध्ये. तर मित्रांनो, तुमच्या खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता एप्रिलमध्ये जाहीर होणार आहे. तारीख सांगायचं झालं तर तुम्हाला 15 एप्रिलपर्यंत या संदर्भाचा ऑफिशियली GR पाहायला मिळणार आहे. लक्षात ठेवा, ऑफिशियली GRमध्ये तेवढं दिलेलं असतं की महाराष्ट्र राज्यातील 90 लाख शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत. सोबतच त्यांच्या खात्यामध्ये 180 ते 120 कोटी रुपयाचा निधी हा जाहीर करण्यात येणार आहे. आतापर्यंत या योजनेचे 8 हप्ते यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर झालेले आहेत मित्रांनो, आणि आता या योजनेचा 9वा हप्ताही तुमच्या खात्यामध्ये यशस्वीरित्या जाहीर होणार आहे. मित्रांनो, कृषी मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार 30 जूनपर्यंत राज्यामध्ये रखडलेले सर्व निर्णय आम्ही कंप्लीट करणार आहोत. रखडलेले सर्व हप्ते आम्ही जाहीर करणार आहोत. तर मित्रांनो, जेव्हा नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता जाहीर केला तेव्हा राज्य सरकारनं एक मेन्शन GRमध्ये केलेलं होतं की नमो शेतकरी महासन्मान निधीचा रखडलेला 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात देण्याबाबत GR. तर मित्रांनो, त्यांनी रखडलेला हा शब्द वापरला. याचा अर्थ असा आहे की हा हप्ता त्याचा टायमिंग अगोदरच कंप्लीट झालेला होता, पण तो काही कारणावश पेंडिंग होता, म्हणून तो आता देण्यात येत आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे GRवरूनच आपल्याला समजते की 8व्या हप्ता टायमिंग अगोदरच कंप्लीट झालेला आहे, पण तो मिळत आता असल्यामुळे त्याचा टायमिंग आता आहे मित्रांनो. पण नमोचा 9व्या हप्त्याचा जो टायमिंग आहे तो अगोदरपासून कंप्लीट झालेला आहे आणि तो आता तुमच्या खात्यात जाहीर होणार आहे. डिटेलमध्ये वारंवार मी तुम्हाला एक कॅल्क्युलेशन सांगत राहतो, कारण की तुम्हाला कन्फ्युजन व्हायचं काम नाही. कारण की खूप सारे शेतकरी मला शिव्या देऊन जातात की बाबा नमोचा 8वा हप्ता तर आताच मिळाला, 9वा हप्ता इतक्या लवकर कसं काय मिळणार आहे. तर तुम्हाला डिटेल मी माहिती सांगितली की नमोचा 9वा हप्ता काय मिळणार आहे. एप्रिलपर्यंत आपल्याला या योजनेची वाट पाहावी लागणार आहे. म्हणजे ऑफिशियली GR तुम्हाला 15 एप्रिलपर्यंत पाहायला मिळणार आहे, आणि GR आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो 8 दिवसाची आता आपल्या खात्यामध्ये या अंतर्गत निधी हा जाहीर करण्यात येत असतो. आणि यावेळेस तसंच होणार आहे, थोडा 2 ते 3 दिवस पुढे 2 दिवस मागे अशा प्रकारे टायमिंग पकडून चला. संदर्भात काही नवीन अपडेट आला तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.